तुम्ही सतत थकलेले असता, शरीरात ऊर्जा नसते, हाडं आणि सांधे वारंवार दुखतात, केस खूप गळतात आणि मूडही सतत खराब असतो. पण तुम्ही विचार करता बहुतेक कामाचा ताण असेल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्यामध्ये फक्त एक विटॅमिनची कमतरता असू शकते. हो, आजकाल भारतात लाखो लोकांना विटॅमिन डी ची कमतरता आहे आणि अनेकांना त्याची कल्पनाही नसते. आज आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन डी कमी असल्याची 8 महत्त्वाची चिन्हे. ही कमतरता का होते आणि ती वेळेत ओळखणं का गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आजचा विषय प्रत्येक वयोगटासाठी महत्त्वाचा आहे, कारण विटॅमिन डी ला अनेकदा सनशाईन विटॅमिन म्हटलं जातं. पण भरपूर उन्हात राहणाऱ्या भारतात सुद्धा अनेक लोकांमध्ये त्याची कमतरता आढळते. मग त्याची सुरुवातीची लक्षणं कोणती? चला एक एक करून समजून घेऊया. विटॅमिन डी शरीरासाठी इतकं महत्त्वाचं आहे का? येस, विटॅमिन डी हे फक्त हाडांसाठीच महत्त्वाचं नसतं. हे शरीरात कॅल्शियमचं शोषण होण्यासाठी मदत करतं. हाडं, स्नायू आणि दात मजबूत ठेवण्यात त्याची भूमिका असते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती, स्नायूंचं कार्य आणि शरीराच्या अनेक प्रक्रिया सुरळीत करण्यासाठीही विटॅमिन डी आवश्यक असतं. म्हणून त्याची कमतरता शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करू शकते. विटॅमिन डी कमी असल्याची 8 चिन्ह. पहिलं, सतत थकवा. रात्री चांगली झोप झाली असली तरी दिवसभर थकवा जाणवतो. काम करण्यासाठी इच्छा होत नाही, ऊर्जा कमी वाटते. दुसरं, हाडं आणि सांधे दुखणं. विशेषतः पाठ, कंबर, गुडघे किंवा पाय दुखणं. अनेक जण हे वयामुळे होत असेल असं समजतात, पण विटॅमिन डी ची कमतरता याच्यामुळेही असं होऊ शकतं. तिसरं, स्नायू कमकुवत होणं. जिने चढताना त्रास होणं, वारंवार स्नायूंमध्ये दुखणं किंवा शरीरात ताकद कमी वाटणं. चौथं, वारंवार आजारी पडणं. सर्दी, खोकला, इतर संसर्ग वारंवार होत असतील तर त्यामागे अनेक कारणांपैकी विटॅमिन डी ची कमतरता हेही एक कारण असू शकतं. पाचवं, केस जास्त गळणं. केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामध्ये पोषणातील कमतरताही महत्त्वाची असते. म्हणून सतत केस गळत असतील तर योग्य तपासणी करणं आवश्यक आहे. सहावं, मूड बदलणं. चिडचिड, उदास वाटणं, काहीच करावंसं न वाटणं. ही लक्षणं फक्त मानसिक ताणामुळेच असतात असं नाही. काही संशोधनांमध्ये विटॅमिन डी आणि मूड यांचा संबंध आढळला आहे. मात्र प्रत्येक वेळी हेच कारणीभूत असतं असे नाही. सातवं, जखम भरून यायला वेळ लागणं. छोट्या जखमा भरायला जास्त वेळ लागत असेल तर त्यामागे विविध कारणं असू शकतात. त्यापैकी एक कारण पोषणातील कमतरता असू शकतं. आठवं, हाडं कमकुवत होणं. दीर्घकाळ विटॅमिन डी कमी राहिल्यास हाडं ठिसूळ होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. विटॅमिन डी कमी का होते? यामागे अनेक कारणे असू शकतात. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणं, सतत घरात राहणं, त्वचेवर पूर्णपणे सनस्क्रीन किंवा पूर्ण शरीर झाकणारे कपडे असल्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळणं, काही वैद्यकीय समस्या, वय वाढतंय किंवा काही वेळा आहारातील कमतरता. म्हणून कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. काय करायला हवं? जर तुम्हाला ही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर स्वतःहून विटॅमिन डी सप्लिमेंट सुरू करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास रक्त तपासणी करून घ्या. तपासणीच्या रिपोर्ट्सनुसारच योग्य उपचार आणि सप्लिमेंट्स ठरवले जातात. सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणं, संतुलित आहार घेणं आणि नियमित एक्सरसाइज करणं ही सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची पावलं आहेत. अनेक रुग्ण विचारतात, विटॅमिन डी कमी असेल तर होमिओपॅथी मदत करू शकते का? जर विटॅमिन डी ची कमतरता तपासणीत आढळली असेल तर डॉक्टरांनी सांगितलेले सप्लिमेंट्स आणि उपचार महत्त्वाचे असतात. होमिओपॅथीमध्ये रुग्णांची एकूणच प्रकृती, तक्रारी आणि आरोग्याचा सविस्तर विचार करून उपाययोजना केली जाऊ शकते. लक्षात ठेवा, सततचा थकवा, हाडं दुखणं, केस गळणं, वारंवार आजारी पडणं किंवा स्नायू कमकुवत होणं ही लक्षणं दुर्लक्ष करू नका. यामागे अनेक कारणं असू शकतात आणि विटॅमिन डी ची कमतरता त्यापैकी एक असू शकते. वेळेवर तपासणी, योग्य निदान आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार यामुळे भविष्यातील अनेक गुंतागुंती
टाळता येऊ शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला यापैकी कोणती लक्षणं जाणवली आहेत किंवा विटामिन डी बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूयात अशाच एका महत्त्वाच्या आरोग्यविषयक विषयासह. धन्यवाद.